नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. अपर्णा मॅडमच्या येण्यानं वातावरण आणखीनच सुगंधित आणि उबदार झालंय असं काही विद्यार्थ्यांना वाटू लागलं. इथल्या प्रसन्न वातावरणामध्ये अपर्णा मॅडमचं सौंदर्य जास्तच खुललं होतं. सलीलमध्ये मात्र बदल झाला होता. आता तो मॅडमशी बोलण्यासाठी धडपडत नव्हता. तो शांत झाला होता. मॅडमला वाटायचं हा बदल नवनीत आपल्यासोबत असल्यामुळे झाला असावा, परंतु तसं काही नव्हतं. कालच्या प्रसंगानं सलीलच्या मनामध्ये हर्षालीबद्दल एक गोड भावना निर्माण झाली होती. हर्षाली त्याच्याशी नेहमी भांडायची, परंतु त्या भांडणामध्ये प्रेम होतं याची जाणीव त्याला नव्यानं झाली होती. काश्मीरमधील आजचा त्यांचा शेवटचा दिवस होता. आज दिवसभर ते इंडस्ट्रीजना भेट देण्याच्या कार्यक्रमामध्ये बिझी होते. उद्या ते दिल्लीला निघणार होते आणि तिथून ते परतीच्या प्रवासाला लागणार होते. हॉटेलसमोरील लॉनमधील बहुतेक खुर्च्यांवरती तरुण तरुणी बसले होते. हर्षाली आणि सलील हॉटेलच्या लॉनमध्ये बसले होते. पलीकडे मॅडम आणि नवनीत बसले होते. वातावरण एकदम उबदार आणि आल्हाददायक झालं होतं. मॅडमचा चेहरा आणि सलीलचा चेहरा समोरासमोर होता, परंतु सलील आता मॅडमकडे पाहण्याचं टाळत होता. तो हर्षालीसोबत गप्पा मारण्यामध्ये गुंतला होता. हर्षाली, बोल. कालचा प्रसंग विसरता येत नाही. काल जर आपल्याला ते घर मिळालं नसतं तर आपलं काही खरं नव्हतं. हो, पण आता आपण त्या संकटातून सुखरूप बाहेर पडलो आहोत. सलील तिच्या डोळ्यामध्ये पाहत म्हणाला, तू खूप धाडसी आहेस. नाही, मीही घाबरले होते, पण एक क्षण मी विचार केला की आता घाबरून चालणार नाही. ओके. तो थांबला आणि काहीतरी आठवलं म्हणून म्हणाला, त्या बाबांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. हर्षाली भावनिक झाली. हो ना, आपण कोण कुठून आलो याचा त्यांनी विचार न करता आपल्याला मदत केली. सुरुवातीत तर मला त्या बाबांची भीतीच वाढली होती. एवढ्या निर्जन ठिकाणी ते एकटे कसे राहतात याचा मला प्रश्न पडला. एकदा तर वाटलं ही सारी भुताटकी तर नाही ना. मग बाबांचे प्रेमळ वागणं पाहिलं आणि माझ्या मनातील त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या शंका कुशंका दूर झाल्या. पण तरीही काही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार नाहीत. तो विचार करत म्हणाला. कोणती? ती थांबली आणि काहीशी गंभीर होत म्हणाली, आपल्यासाठी त्यांनी जेवण किती पटापट बनवलं. हो ग, पण हा प्रश्न आपल्यापैकी कोणालाच पडला नाही, कारण तेव्हा आपल्याला फार भूक लागली होती. आणि दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात येते, आपण जे मनामध्ये विचार करायचो ते सारं त्यांना कळायचं. तो त्यांच्या कौशल्याचा भाग होऊ शकतो. त्यांचं वय पाहता त्यांचा अनुभव त्यांच्या कामी येत असेल. हो, ते आहेच, पण तरीही काही गोष्टी त्यांच्या अमानवी वाटत होत्या, म्हणजे अगदी एखाद्या यंत्रासारख्या. हो, मलाही ते जाणवलं, पण आता त्याबद्दल जास्त विचार करून फायदा नाही. ते प्रेमळ होते हेच मला महत्त्वाचं वाटतं. एकूणच ती रात्र अविस्मरणीय झाली. हो ना. तुला आणखी काही बोलायचं आहे का? ती लाजली. नाही, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. जे घडलं तो अपघात होता. तो अपघात थंडीमुळे घडला. हो रे, काय भयंकर वादळ होतं. वादळामध्ये आपण एकमेकांच्या मिठीत होतो, त्यामुळे मला अजिबात भीती वाटली नाही. मला वाटतंय आपण विषय बदलायला हवा. तो खळखळून हसला. त्याच्या हसत खेळत चाललेल्या गप्पा मॅडमना मात्र आवडत नव्हत्या. त्या बसल्या जागेवरनं बोलल्या, काय सलील, खूप हसणं खिदळणं चाललंय. आपण आपल्या घरी नाही आहोत. कॉलेजचं रेप्युटेशन जपा. तुमचे कालचे पराक्रम आमच्या कानावर आलेत. सॉरी मॅडम. ओके, सावकाश आनंद व्यक्त करा. येस मॅडम, थँक्यू. हर्षाली सलीलच्या जवळ सरकली आणि हळू आवाजात बोलू लागली. काय भानगड आहे? काही नाही, तो घाबरून म्हणाला. नाही, काहीतरी आहे, नाहीतर मॅडम अशा भडकल्या नसत्या. मलाही कळत नाही, मी त्यांना काहीच वाईट बोललो नाही. तू बोलला नाहीस, पण तू त्यांच्याशी चुकीचा वागलास. हर्षाली, मला कळत नाही की तुला काय म्हणायचंय. हर्षाली हलकेच हसली. अरे मॅडम तुझ्यावर जळतात. तुला कसं कळलं? आम्हाला बायकांची भाषा कळते. मग सांग नेमकं असं काय घडलंय? हे बघ,
कॉलेजमध्ये असताना नेहमी तू मॅडमसोबत असताना मला टाळायचास. मला ते कळायचं, पण आज पहिल्यांदा तू माझ्यासोबत असताना मॅडमला टाळतोयस. मग ते त्यांना कसं आवडेल बरं? तुझ्या बोलण्यात अर्थ आहे. आता आपण एक करूयात, ती त्याच्याकडे वळत म्हणाली. आपण इथून उठून दुसरीकडे कुठेतरी जाऊन बसूयात. हो, पण आपण सोबत उठायला नको. ठीक आहे, मी जातो अगोदर, मग तू ये मागून. येस बॉस, ती मिश्किलपणे हसत म्हणाली. मग तो उठला आणि हॉटेलकडे चालू लागला. हर्षाली मॅडमकडे पाहत होती आणि मॅडमची नजर सलीलला निहाळत होती. संध्याकाळची वेळ होती. सगळे विद्यार्थी लॉनमध्ये बसले होते. लॉनमध्ये खुर्च्या टाकल्या होत्या आणि समोर एक छोटासा स्टेज उभारला होता. हलक्या आवाजामध्ये संगीत वाजत होतं. एकूणच वातावरण हे खूपच आनंददायी झालं होतं. समीर कॉलेजमधील देखणा तरुण, त्यावरती खूप तरुणी फिदा असायच्या. तो कार्यक्रमाचं अँकरिंग करत होता. तो एकदम फिल्मी स्टाईलनं बोलत होता. दोस्तों, आपके सामने पेश करने जा रहा हूं एक गीत. उम्मीद है आपको ये गीत पसंद आएगा. असं म्हणून त्याने गिटार घेतली आणि गिटारच्या धूनवरती तो गाणं गाऊ लागला. त्याच्या सोबतीला काही कोरस देणारी तरुण मुलंही होती आणि त्यांच्या गाण्यानं वातावरण एकदम जोशपूर्ण झालं. त्यानंतर त्यानं आपल्या भारदस्त आवाजामध्ये बोलायला सुरुवात केली. दोस्तों, अभी मैं कॉलेज के उन फनकार को सामने पेश करने जा रहा हूं जिसकी आवाज सुनने के लिए आप सब बेताब और फनकार हो. सलील. सलीलचं नाव घेताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मग सलील स्टेजवर आला. तो माईक घेऊन बोलू लागला. मला स्टेजवर गाण्याची सवय नाही, त्यामुळे काही चुकलं तर माफ करा. मी तुमच्यासमोर एक गझल सादर करणार आहे. असं म्हणून तो शांत आवाजामध्ये गझल गाऊ लागला. प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है. ही गझल त्याच्या मुलायम आवाजामध्ये तो गाऊ लागला आणि वातावरण एकदम रोमॅन्टिक होऊन गेलं. गझल गाताना तो हर्षालीकडे पाहत होता आणि हर्षाली त्याच्याकडे. असं वाटत होतं की या जगामध्ये ते दोघेच आहेत. एक गोड शिरशिरी त्यांच्या मनामध्ये निर्माण होत होती. बहुतेक यालाच प्रेम म्हणत असावं. कॉलेजच्या मुलांना पहिल्यांदा कळलं होतं की हर्षाली आणि सलीलमध्ये काहीतरी चाललंय. परेश त्याच्या या नातेसंबंधांवरती खुश होता. त्यालाही हेच हवं होतं. सलील मॅडमच्या जाळ्यातून सुटत होता याचा त्याला आनंद वाटत होता. मग समोर मॅडम आणि नवनीत दोघेही बसले होते. मॅडमला सलीलचं गाणं आवडलं होतं, पण हे गाणं आपल्यासाठी नाही आहे याचा कुठेतरी त्यांना दुःख वाटत होतं. पण त्या मनाला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या की सलील आपल्यासाठी कधीच नव्हता. तो फक्त आपल्याला ठोकून देण्यासाठी होता, आपली खास भागवण्यासाठी. त्यामुळे जर तो वेगळ्या मार्गाने जात असेल तर त्याला आपण अडवू नये. नवनीत तिच्या चेहऱ्यावरती निर्माण होणारे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या काही लक्षात येत नव्हतं. येणारही नव्हतं, कारण नवनीतला मॅडम आणि सलीलचं प्रकरण आणि ती ठोकाटोकी काहीही माहीत नव्हतं. थोड्या वेळानं मग स्टेजवरती जाधव सर आले. जाधव सर सगळ्या विद्यार्थ्यांचं समन्वय करत होते. ते बोलू लागले. आज आपण विद्यार्थ्यांची गाणी ऐकलीत आणि आता आपल्याला इथे उपस्थित असलेल्या शिक्षकांचं गाणं ऐकायला हवं. आता आपल्या समोर येत आहेत. ते थोडा वेळ थांबले. आपल्या समोर येत आहेत अपर्णा मॅडम. मग मुलांनी टाळ्या वाजवल्या. काही मुलं तर अगदी नाचूच लागली. अपर्णा मॅडमला फॉलो करणारा एक मोठा विद्यार्थ्यांचा गट होता. त्यांना मॅडम आवडायच्या. ते सगळे मॅडमच्या नावाने हलवून पाणी गाळायचे, पण मॅडम त्यांच्याशी जास्त संबंध ठेवत नव्हत्या. कामापुरतेच त्यांच्याशी बोलायच्या. त्यामुळे ते विद्यार्थी दुःखी व्हायचे. यामध्ये दिगंबर देखील होता. अपर्णा मॅडम स्टेजवर आल्या. हिरव्या रंगाची साडी आणि त्यावर स्लीवलेस ब्लाऊज, त्यामुळे त्यांचं सौंदर्य हे खूपच खुल्लं होतं. विद्यार्थ्यांना वाटलं की आता मॅडम काहीतरी दर्द भरे किंवा काहीतरी भावगीत गातील, पण मॅडमनी चक्क उडत्या चालीवरचं मी बाई पोरगी तुपातली हे गाणं गायला सुरुवात केली आणि उपस्थित सगळे विद्यार्थी जवळजवळ नाचूच लागले. काही जणांनी खालून वन्स मोरच्या आरोळ्या ठोकल्या.
कार्यक्रमामध्ये एक वेगळीच रंगत आली होती. असेच 1-2 तास कार्यक्रम चालला आणि मग शेवटी जाधव सर स्टेजवर आले आणि ते म्हणाले, आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबूयात. हे शहर सोडून आता उद्या आपण दिल्लीला निघणार आहोत. मग आणखी काही वेळ कार्यक्रम चालू राहिला. हर्षाली आणि सलील आता खूप जवळ आले होते आणि मॅडम दूर दूर होत चालल्या होत्या. तर मग मित्रांनो, ही लव्ह स्टोरी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.